इंदसदवंदियाणं तिहुवण इदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 49 बघत होतो आपण. त्याची जयसेनाचार्यांची टीका राहिली होती. काय गाथेत सांगितलेलं की ज्ञान आणि ज्ञानीमध्ये अत्यंत भेद असताना समवाय संबंधाने सुद्धा एकत्व करणं शक्य नाही. म्हणजे जर ज्ञान आणि ज्ञानी हे भेदरूप असतील तर त्यांच्यामध्ये कुठल्याही रीतीने समवाय वगैरे जोडून आपण त्यांचं एकत्व करू शकत नाही असं सांगितलेलं. नहि सो समवायादो अथंतरिदो दुणाणदोणाणी अण्णानित्यवयणम एकतपसाधगम होदी. काय सांगितलं? ज्ञान से भिन्न पदार्थ रूपात्मा ज्ञान के समवाय संबंध से ज्ञानी हो जाता है, ऐसा मानना वास्तव में ठीक नहीं है, क्योंकि अज्ञानी यह शब्द तो गुणगुणी के एकत्व को सिद्ध करता है. गुणगुणीच्या एकत्वाला सिद्ध करतो. तर हे सगळं बघून झालं तर शेवटचं एक वाक्य जरासं खुलासा राहिलेलं म्हणून बघतोय का. आपण हे सुरू केलं होतं का पुढची गाथा? नाही. हां, हेच ते आपण शेवटी उदाहरण बघितलं होतं ना की जसं मेघपटलाने आवृत्त असताना त्या दिनकराला त्या सूर्याचा प्रकाश मंद झालेला दिसतो. मेघपटला आवृत्ते दिनकरे पूर्वमेव प्रकाशः तिष्ठते. जेव्हा मेघपटलाने तो सूर्य आच्छादित झालाय तर तो पूर्वीच प्रकाशमान आहे. नंतर ते मेघपटल दूर झाले असताना त्याचा प्रकाश आपल्याला उघडकीला आला असं दिसतंय, पण तरी सुद्धा तिथं तो नंतर प्रकाश आलाय असं नाहीये, तर पहिल्यापासूनच तो प्रकाशित आहे. माझ्यासाठी मागं उदाहरण सांगितलं होतं ना की एखादं किती वॅट असतं हे. तर एक काय सांगितलं ते 200 वॅटचं एक बल्ब आहे आणि ते बल्ब ब्लो व्हायला आहे, ते चालू आहे, त्याचं काय म्हणतात प्रकाशित आहे तो बल्ब, आणि त्याच्यावर तुम्ही एकावर एक असे कापडं घातली आहेत समजा जेणेकरून की त्यातून उजेड बाहेर येऊ नये. मग जेवढी जास्त आवरण असणार तेवढा कमी प्रकाश येणार आहे. आणि मग नंतर सांगितलं तो तरी पण आतमध्ये प्रकाशितच आहे, असं नाही की बंद करून ठेवलाय तो दिवा. तर तो जो बल्ब आहे तो प्रकाशित असताना सुद्धा वरच्या आवरणाच्या निमित्तात त्याचा प्रकाश बाहेर येत नाहीये. पण जेव्हा ही आवरणं दूर व्हायला लागली एक त्यावेळेस त्याचा प्रकाश जरा खुला होऊ लागला, बाहेर येऊ लागला, आणि मग जेव्हा सगळी आवरणं दूर झाली त्यावेळेस हा प्रकाशमान झाला असं दिसतंय, पण ॲक्च्युली तो पूर्वीपासूनच प्रकाशमान होता. मग तसं सांगितलं, हे उदाहरण सांगितलं त्यांनी. मग त्याच्यावरनं दार्ष्टांत काय घटवलं होता की आपला स्वभाव इतका तेजस्वी, इतक्या शक्तिमान असा केवल ज्ञान स्वभावी आहे. केवल ज्ञान आपल्यामध्ये काय म्हणायचं प्रकाशमान आहेच, स्वभावाने तो आपल्यामध्ये शक्तिरूपाने आहेच. फक्त त्याच्यावर हे एकावर एक इतकी आवरण आहेत की त्यामुळे ते ज्ञान आपल्याला बाहेर उघडकीला आलेलं दिसत नाही. आणि मग जेव्हा ही आवरणं दूर झाली त्यावेळेस तिथं तो केवल ज्ञान प्रगट झाला असं वाटतंय आपल्याला, पण त्यावेळेस कुठून बाहेर येऊन ते जोडलं गेलं आहे किंवा त्यावेळेस त्याला प्राप्त झालं असं नाही आहे. तर पहिल्यापासूनच तो स्वभावाने केवल ज्ञानी आहे जीव. आणि मग जेव्हा त्याला ती दशा प्रगट होते त्यावेळेस आपण म्हणतो की केवल ज्ञान झालं, पण झालं म्हणजे कुठून बाहेरून आलं असं नाही, तर उलटं होते ते आवरण नष्ट झाले आणि त्यामुळं तो प्रकाश बाहेर दिसू लागला, म्हणजे तसं ज्ञानाची शक्ती प्रगट झाली. म्हणून त्यांनी घेतलं की कर्मपटलाचं विघटन झालं असताना तो प्रगट झालेला दिसतो. आणि जीवात बहिर्भूतम ज्ञानम किमपि न इति पश्चात समवाय संबंध बलेन जीवे संबद्धम न भवती इति भावार्थः. म्हणजे जीवाहून बहिर्भूत असणारं कुठलं तरी ज्ञान आहे असं नाहीच, आणि नंतर ते येऊन समवाय संबंधाने जीवामध्ये जोडलं जातं, असा कधीही संबंध होत नाही असा भावार्थ आहे. म्हणजे जीव आणि ज्ञान हे दोन वेगळे नाही आहेत, तर
त्यांचा नित्य तादात्म्य संबंध आहे. आता पुढच्या गाथेमध्ये त्यांनी समवाय म्हणजेच जैनांच्या मतामधलं तादात्म्य हे सिद्ध करतायत. म्हणजे वैशेषिकांनी ज्याला समवाय नावाचा एक पदार्थ मानला आणि तो जोडलाय द्रव्य आणि गुणाच्या मध्ये आणि त्याच्यानी कार्य होते असं तो म्हणतोय, पण वास्तविक तिथं समवाय नावाचा दुसरा कुठला पदार्थ नाहीये, तर ते तादात्म्य संबंधच आहे हे सिद्ध करून त्यांनी दाखवलंय. पुढची गाथा घेऊ. ह्याच्यात काय अडचण आहे का कोणाला? ह्याच्यातलं थोडंसं अध्यात्म वाचायचं होतं, वाचलं होतं मी काल परवा. समवाय म्हणजे 5 समवाय असा अर्थ नाही ना? नाही, तो समवाय नाही घ्यायचा, कारण त्याच्या व्यतिरिक्त हे त्यांनी पदार्थ मानलाय एक, जो की डिंकासारखा पदार्थ आहे आणि तो त्या द्रव्य आणि गुणाला जोडतो असं ते म्हणतात, पण असं नाही. म्हणजे हे समजून काय फायदा आपल्याला, हे चांगलं घटवलंय त्यांनी बरं का. ज्ञान स्वभाव की प्रतीती का शिक्षण, हे नाही शिकायचं की ह्याच्यातून कुठलं द्रव्य वेगळं पडलंय, गुण वेगळं पडलंय, आत्मा नाही आहे आपला, वेगळा आहे आणि काहीतरी ज्ञान वगैरे वेगळं आहे, हे नाही शिकायचंय. तर उलट त्याच्यातून शिकवायचं त्यांना की ज्ञान तुमचं स्वरूप आहे. मग त्याला पहा असं सांगायला लागलेत. यह ज्ञान आत्मा का स्वरूप है, इसमें भिन्नता नहीं की जा सकती है. इस कथन से अपने को क्या ग्रहण करना है कि मैं ज्ञान स्वरूप हूँ, ज्ञान के अतिरिक्त मेरा कोई और स्वरूप नहीं है. वैभवादी किए मुझसे प्रगट निराले है. म्हणजे तुम्ही ज्यांना ज्यांना जोडायला जाताय ना, तर ते भिन्न पदार्थ आहे, पण ज्ञान हा काही जोडून नाही आला तर ज्ञान स्वभाव आहे म्हणून सांगताय. वैभवादी किए प्रगट निराले है, इनके साथ मेरा कुछ संबंध नहीं है, मैं तो मात्र ज्ञान स्वरूप हूँ. यह सब मोह का अंधेरा है कि जो मैं नहीं हूँ, जिसका मुझसे रंच संबंध नहीं है, ऐसे परिजन वैभव आदि पर पदार्थों में आत्मीयता जगती है. यह खुश होने की बात नहीं है, बड़े कष्ट की बात है. कोई चीज सुहावनी लगी, किसी के प्रति राग जगा और वह अपने अधिकार में हो गया, अपना बन गया, बड़े बड़े प्रेम से मिलजुल कर रहने लगे, तो यह स्थिति संतोष करने लायक नहीं है. तुम्हाला वाटतं की नवीन संबंध जुडले, नवीन नातेवाईक झाले किंवा काय रिलेशन्स वाढले, फ्रेंड्स झाले असं वगैरे, तर आपलं काय म्हणायचं, आपलं चांगलं आहे किंवा त्यांच्यामुळं आपल्याला फायदा आहे असं तुम्हाला वाटतंय. पण जेवढं सांगितलं संबंध वाढवत जात आहे, तेवढं कोणाशी संबंध होत जातो? पूर्वा, कोणाशी संबंध होत जातो? 10 मिनटं बसा. मग तिथं काय सांगितलं की किती फ्रेंड्स वाढल्यावर आपल्याला आनंद असतो सांग? किती मस्त की नाही. 4च होते ते वेगळं झालं, आता 8 झाले, 10 झाले, किती छान वाटतंय आपल्याला. पण तुम्हाला हे नाही कळत की ज्याच्याशी आपण रिलेशन करतोय त्यांचं काहीतरी पूर्वीचं रिलेशन होतं म्हणून जवळ आलेत ते, आणि जितकं तुम्ही रिलेशन्स वाढवणार तेवढं काहीतरी प्रेमाचे तर संबंध होणार, द्वेषाचे तर संबंध होणार. बरोबर? पूर्वी द्वेषाचे असतील तर आता प्रेमळ वाटणार, आणि पूर्वी प्रेमळ असतील तर आज द्वेषी होणार. तेच विकल्प जास्त होते. विकल्प जास्त होते. बरोबर नाही. आणि जरी तुम्ही विकल्प नाही केला तरी सुद्धा हे काहीतरी पूर्वीचं फेडायचं असतं ना, ऋणानुबंध, म्हणून ते जवळ आलेले असतात. पण हे कुठं आपल्याला तसं कळते त्यावेळेस. एक बेस्ट फ्रेंड आहे तुझी, समज आहेत, भरपूर आहेत बेस्ट फ्रेंड, माहीत आहे. आता सांगते बेस्ट फ्रेंड जवळ दूर गेली कशीश, मग दुःख का सुख, मग ते त्यांच्या निमित्तात जेवढं दुःख आणि सुख भोगायचं असतं ना, त्याच्यासाठी ते जवळ आलेले असतात आपल्या. म्हणून तिथं मुनिराज काय करतात, कोणाशी संबंध नको म्हणून जंगलात एकटे बसून साधना करतात. भलेही श्रावक आले जवळ, त्यांच्या बरोबर ते चर्चा करतायत किंवा त्यांच्या बरोबर दिवस रात्र राहतायत, तरी सुद्धा ते मुनी म्हणलं ना, संग में रहते हैं लेकिन संग में रहते लेकिन संग में नहीं रहते. काय वाक्य म्हणलं सांगा? संग में रहते हैं लेकिन संग में नहीं रहते. ये आपने वर्ड टू वर्ड बता दिया, लेकिन इसका मीनिंग बताओ ना. म्हणजे ते संघात राहतात, म्हणजे सगळ्या मुलींबरोबर राहतात, पण त्यांच्या बरोबर म्हणजे त्यांच्याशी काही आत्मीयता किंवा कसलेच एकत्व ममत्व काहीच नसतं त्यांच्या बरोबर. म्हणजे फक्त त्यांच्या बरोबर राहतात, काही
संबंध नाही. हे वर्ड मी असं म्हणले असते की मुनींच्या बरोबर राहतात पण बरोबर राहत नाहीत असं म्हणले असते तर काय कळलं असतं तुम्हाला? काय मुनींच्या बरोबर आता त्या गुरूंच्या बरोबर राहत नाही का आम्ही सगळेजण, मग बरोबर राहतो पण बरोबर राहत नाही, काय कळलं सांग? म्हणजे तुमची कशी अटॅचमेंट असती ना इतरांशी, घरातल्यांशी, त्या फ्रेंड सर्कलशी, जशी तुमची अटॅचमेंट असते तसं यांना कुठले भाव असतात? हे आपले आहेत, हे चांगले आहेत, हे वाईट आहेत, ह्यांच्या हे करावं ते करावं, कुठं काय भाव असे असतात? म्हणजे त्यांनी हा मोह सोडून आलेत म्हणून तर त्या एकत्वाची वितरागतेची साधना करू शकतात. आणि आपण म्हणून म्हणलं तुम्हाला रिलेशन्स वाढवू नका, जेवढे रिलेशन्स आहेत ना त्यांच्यामध्येच त्यांनाच सोडून संपवून तुम्हाला मोक्षाला जाईपर्यंतच लय रामायण महाभारत असतात. आणि मग अजून तुम्ही वाढवल्यावर काय म्हणजे आता आम्हाला एकांनी म्हणलं बरं का, काय तिसरं महायुद्ध होणार आहे. हां, त्याचं काय चिंतन करू नका, काय होत नसतं. मग म्हणजे आम्हाला कोणतरी विचारलं, म्हणले तुम्ही असलं वेश घेतला, मग तुमचे फ्रेंड्स वगैरे तुम्हाला काय म्हणले नाहीत का? मग आता काय म्हणायचं, पहिल्यांदा घ्यायचं होतं त्यावेळेस 2004 जेव्हा ह्यांनी घेतलं होतं, पिनुरताई, नम्रताताई वगैरे, मग त्यावेळेस असं विचारलं हे साडी घालून कसं करायचं आणि मग होणार नाही काय आपलं? ड्रेस घालतो म्हणून आम्हाला म्हणलं ब्रह्मचर्य द्या, ड्रेस घालतो म्हणून, पण आम्हा म्हणले नाही, हे वेश आहे, स्टँडर्ड आहे तर हेच करायचं. मग त्यावेळेस विचार आला की फ्रेंड्स काय म्हणणार, कारण त्यांच्यामध्ये होतं ना अजून, आणि मग नको वाटलं, सोडलं. 2004 ते 2007 3 वर्ष गेली. आणि मग त्याच्यामध्ये विचार आला कोणासाठी म्हणून विचार करायचे, ते फ्रेंड्स किती दिवसासाठी असतात, किती दिवस, किती महिने, किती वर्ष? तुम्हाला वाटतं ते आजीवन नसतात? मग त्यांच्यासाठी मी माझं इतकं मोठं काहीतरी मला उपलब्धी होतीये तर ती का सोडावी? काय विचार केला होता? म्हणजे तिथं इतरांचा विचार केला तर तुम्ही तुमचं कल्याण करू शकत नाही. मग असंच म्हणली काल नाही ना, पण म्हणली निकिताने ब्रह्मचर्य घेतलंय म्हणल्यावर मला विचार करावा लागला आई वडिलांसाठी. आई वडील म्हणले की तिने घेतलंय आता, आणि ते खूप रडले होते जेव्हा तिने घेतलं, मग मला त्यांचं दुःख बघवलं नाही म्हणून मी लग्न केलं. काय नाही ना, आहे का माझ्यासमोर? मारायची मला. मग तिथं तिला म्हणलं की असं दुसऱ्याचा विचार केला तर आपलं आपण कधीच कल्याण करू शकणार नाही, मोही होतो आपण पण त्यांच्या नादी. आणि मग असं म्हणून असंच आता एक जण म्हणले होते ना मध्ये, सोलापूरमध्ये एक जण आहेत आणि ते त्यांचा मोठा मुलगा आहे तो दीक्षा घेतलाय, आणि दुसरा मुलगा जाऊन दीक्षा मागितला त्या गुरूंना, तर गुरु म्हणाले की आई वडिलांना तूच आहेस आता मागं. मग त्यांचं व्यवस्थित साधेपर्यंत तू नाही दीक्षा घ्यायची, असं त्या गुरूंनी त्याला अडवलं आणि म्हणले की तू घरात राहा, अजून त्यांच्या दोघांना नाही तर आकुलता होणार, संकलेशामध्ये मरण होणार त्यांचं, मग हे काही योग्य नाही आहे, त्यामुळं तू त्यांनी आहे तोपर्यंत दीक्षा घ्यायची नाही. मग त्यांचे परिणाम नाही झाले का? त्यांनी असं विचार केला का मोठ्याने दीक्षा घेतली मी कसं घ्यायचं आता, मला संसार करायला पाहिजे, असं विचार केला असता तर तो आजपर्यंत सुद्धा अनमॅरिड आहे, जॉब करतोय आणि आईला सांभाळतोय. पण त्यांनी असा विचार केला नाही की आपण लग्न करावं आणि संसार करावं आणि ते आईचे सांभाळावं वगैरे. सांगितलंय गुरूंनी की ती आहे तोपर्यंत, वडील गेले त्यांचे आत्ता, पण आई आहे तोपर्यंत तिचं पालन तुझ्याकडं आहे, तिच्याकडं लक्ष देणं, तिचं सगळं निगा राखणं वगैरे हे तुझ्याकडं आहे, त्यामुळं ती आहे तोपर्यंत नाही, असं गुरूंनी सांगितल्यावर ह्यांनी लग्नाचा विचार केला नाही, हे मला म्हणायचं आहे. मग तसं मोहाचा विचार करणारे आणि मोहाचे संस्कार करणारे लय जण भेटणार, पण आपण मोही व्हायचं का नाही कोणावर? पूर्वा, मोही आहेस का निर्मोही आहेस? मोहीच आहे. कधी व्हायचं मग निर्मोही? मग तिथं म्हणून सांगतायत की तुम्ही तुमच्या कपड्याशी आणि दागिन्याशी आणि त्या अंगठ्यांशी किती प्रीती आहे आपली, कधी सोडलं की कुठं पडली आणि कुठं हरवली लगेच त्याच्या मागं आपण. मग तसं म्हणलं बाहेरून जेवढे संबंध जोडायला जातो ना तेवढं आकुलता आहे, तेवढं संकलेश आहेत, विकल्प आहेत, पण जी आपली वस्तू आहे ना त्याच्याविषयी तुम्हाला कधी कष्ट नाही, कधी त्याचा त्रास नाही, कधी ती हरवणार नाही, नष्ट होणार नाही. आपली वस्तू काय? आपले अनंत गुण, आपलं सुख, आपलं वैभव सगळं आपल्यात अभिन्न आहे, तिथं काय बाहेरून येऊन जोडलेलं नाही आहे. आणि जे जोडलं जातं त्याचं नियमानं वियोग होत असतो हे समजून घ्या. कोणाकोणाशी जोडले जातो? जी गोष्ट जोडली जाती त्याचा नियमाने वियोग होतोच. एक्झाम्पल सांग.
10वी पर्यंत शाळेचा संयोग होता, मग संयोग जिथं झाला तिथं आता 10वीचं सेंड ऑफ झाल्यावर सुटली शाळा. मग त्या शाळेच्या बद्दल किती प्रेम, त्या शाळेतल्या मैत्रिणींबद्दल किती प्रेम. मग जितकं जोडले जातो ना कोणाशी तितकं प्रेमाचं मोहाचं वातावरण वाढत जातं आणि तसे संस्कार होत जातात. मग आपली वस्तू असते त्याच्याविषयी मोह नसतो. ज्ञानाचं किती मोह आहे हो तुम्हाला, सुखाचं किती मोह आहे. मग आपल्या वस्तूविषयी आपण मोह करत नाही आणि तीच वस्तू उलट आपल्याला ती गोष्टच निर्मोहतेला देणारी असते जी आपली असते. मग त्याची साधना करा, त्याची जाणीव करा तर आनंद आहे, नाहीतर नाही. यह महान काय सांगितलं होतं, कोई चीज सुहावनी लगी, किसी के प्रति राग जगा और वह अपने अधिकार में हो गया, अपना बन गया, बड़े बड़े प्रेम से मिलजुल कर रहने लगे, तो यह स्थिति संतोष करने लायक नहीं है. कुठले तरी फ्रेंड्सशी आपलं फ्रेंडशिप झाली आणि आपलं खूप चांगलं जुळायला लागलं म्हटल्यावर आपल्याला आनंद होतो. उलटं सांगितलं त्यांनी की हे महान दुःखाचं कारण आहे, कारण तिचा वियोग होणार की नाही. असंच झालं, 2 फ्रेंड्स होते जे बेस्ट फ्रेंड्स होते आणि त्यांचं लग्नानंतर वियोग झाला, दोघे एकीकडे गेली. आता किती आकुलता दोघांना, भेटायला मिळत नाही किंवा काय कॉन्व्हर्सेशन नाही, त्यांचं लाईफ वेगळं ह्यांचं लाईफ वेगळं. इतकी आकुलता करण्यासाठी पहिल्यांदा रिलेशन जोडायचं म्हणजे काय केलं, स्वतः दुःखाचा खड्डा खणून ठेवला. म्हणून सांगतायत की ती संतोषजनक नाही आहे, तर उलट ती तुम्हाला संक्लेशदायी आहे. यह महान क्लेश का कारण बनेगा, यह संसार ही महागर्त है. खड्डा आहे मोठाच्या मोठा असं सांगाले संसार म्हणजे. म्हणून संसार करू काय, बोल की नाही. मी तुम्हाला सांग, मी तुला सांगते संसारात पडायचं नाही, मी पडणार नाही असं म्हण. आत्मा का जो स्वभाव है स्थिर प्रतिभास, उस स्वभाव से चीगे की सारी आपत्ती ही आपत्ती है. म्हणून सांगतायत काय, निरापद स्वभाव कुठला आहे, आपला ज्ञान. इसको छोड़कर बाकी समस्त चीज़ें अपदा ही है. अनुभव करके देख लो, जब अपना उपयोग एक इस ज्ञान स्वभाव के स्वरूप के जानने में रहता है, निकट रहता है, इस ज्ञान भाव को अंगीकार करता हुआ जब हमारा उपयोग चलता है, उस समय कितनी निर्विकल्पता रहती है, कितनी निराकुलता और शांती रहती है. तुम्हाला अनुभव करून माहीत नसलं तर जे अनुभव करतायत त्यांच्याकडे बघून निर्णय करा की जो स्वतःला जाणतोय तो किती निराकुल जगतोय आणि मी किती आकुलीत जगतो. वाटतंय का सामांकडे बघितल्यावर किती त्यांचं सुखी जीवन आहे. एवढे भाव करायचे निर्मळतेने. काय पूर्वा, म्हणजे त्यांच्याकडं बघून त्यांच्या अनुमोदनेने सुद्धा आपल्यावर संस्कार होतात. त्यांचं जीवन किती छान आहे, किती निराकुल आहे. सकाळी उठा आणि काय ते अभ्यास करा, नाही तर स्वयंपाक करा, नाही मागं कोणाचं पाहुणचार करा नाही किंवा मागं काय कामं करा, कायच नाही मागं त्यांच्या. बघ किती निर्विकल्पता. असं एक आपल्याला ते कामाचं टेन्शन म्हणून नको वाटतं संसार. आणि तेच सांगितलं इथं, निसंसार आहेत ते, त्यामुळं किती सुखी आहेत. ते सुख आपल्याला नको वाटतं. नाही आम्ही करणारच, कामातच पडायचं आहे आम्हाला, कामं सोडून आमचं जीवनच नाही. कसं कामं सगळे उद्या तुम्हाला कोणतरी सांगितलं पद्माबेन की तुमची सगळी कामं करायला आम्ही एक जण बाई ठेवतो, तुम्ही दिवसभर रिकामं राहायचं, काय करणार. हे म्हणले करमतच नाही. म्हणजे कसं जोडून घेतलंय, मारून घेतलंय आपल्यावर की काम करणे हाच माझा स्वभाव आहे. वाटतंय का मी निर्विकल्प असं वाटतंय बघा की 2 दिवस स्थिर बसून 3 दिवस बघता दर महिन्याला किती हात पाय सळसळत आहेत, कधी काम करू आणि मीच करू. म्हणजे असं किती मान्यता करून घेतली आपण की काम करणारा मी, माझ्याशिवाय काम होतच नाही. त्यामुळं बघ मम्मीचं काम अडलं का आता तू इथं बसली. नाही अडत नसतं काय, उलट चांगलं होणार आहे तिच्याकडून. सांगून मी धर्म करून आले तुझं, त्याच्या निमित्तात तुझं सगळं काम लवकर होणार आणि चांगलं होणार. म्हणजे हे संस्कार करा, काम करताय तरी सुद्धा हे करणारा मी नाही आहे, मी जाणतोय, हा स्वभाव आहे आपला आणि तो सुखदायी आहे. हे सांगायला लागलं तिथं. जहाँ मेरा तेरा ऐसा विकल्प उठा और जिसे माना कि यह मेरा वैभव है, वैभव में संतोष किया, उसका ही संग्रह बनाए रहने की वासना बनाई, ये सारे उपयोग आपत्ति है, समृद्धियाँ नहीं है. ये जीव के स्वरूप नहीं है, ये जीव के कलंक है. जिन बातों में बढ़कर हम अपने को चतुर मानते हैं वे सब चतुराई नहीं है, किंतु जीव का
कलंक है। चतुराई तो इस जीव की अपने स्वरूप का परिचय बनाए रहना है। एक ही निर्णय रखिए, एक निज ध्रुव आत्मा का अनुभव ही हमारे लिए शरण है. किती वेळा अनुभव केला सांगितलं होतं काल, परवा, तेरवा जेव्हा तुम्हा होता तेव्हा. ध्यान केल्याने आपल्याला शांती मिळणार आहे. किती वेळा अनुभव केला? नाही का? किती वेळा? काय अनुभव केला? ध्यान करायचं.